नमस्कार, मी किरण आयरे, किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण छोले मसाला घरच्या घरी कसा बनवायचा तो बघणार आहोत। हा छोले मसाला जसा बाहेर मिळतो त्याच पद्धतीमध्ये आज आपण घरी बनवणार आहोत आणि हा झटकेपट बनतो। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हे छोले आहेत हे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। खडे मसाले घेतले आहेत, त्यामध्ये तमालपत्र, चक्री फूल, वेलची, दालचिनी असे आहेत आणि हे आता आपण कुकरमध्ये घालूया आणि यामध्ये मी पाणी घालते आणि मी या कुकरच्या 3 ते 4 शिट्या करून घेते, म्हणजे हे छोले आहेत हे चांगले शिजले जातील। आणि आता मी याचे झाकण लावते, गॅसवरती ठेवते। आता इथे मी मसाला बनवण्यासाठी कांदा घेतला आहे, टोमॅटो, लसूण आणि आलं घेतलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। तर मी सुरुवातीला कांदा घालते, टोमॅटो, आलं आणि लसूण आणि हे आता आपण मिक्सरला चांगले बारीक करून घेणार आहोत। तर आता मी मिक्सर लावून घेते आणि इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी मोठे चमचे 2 तेल घालते। तेल चांगलं गरम झालं, आता मी कढीपत्ता घालते आणि या तेलामध्ये मी आता आपण जे वाटण केलं आहे ते आता आपण घालून घेऊया आणि हे चमच्याने चांगले परतून घ्यायचे आहे। अर्धा मिनिटभर तेलावरती हा मसाला आहे हा चांगला परतून घ्यायचा आणि यामध्ये आता आपण मसाले घालूया। तर मी लाल तिखट घातला आहे 2 चमचे, छोले मसाला घालते मी, हळद आणि हे मसाले आपण चांगले चमच्याने परतून घेणार आहोत। तर मी अर्धा मिनिटभर हे चांगले मसाले आहेत ते मी तेलावरती चांगले परतून घेते आणि यावरती मी झाकण ठेवून हा मसाला आहे हा मी 15 ते 20 मिनिट चांगला शिजवून घेणार आहे। तर आता इथे 20 मिनिट झाले आहेत आणि बघू शकता की यावरती चांगले तेलाचा तरंगही आलेला आहे, म्हणजे हा मसाला चांगला शिजलेला आहे। इथे मी चमच्याने चांगला मिक्स करून घेते आणि यामध्ये आता आपण छोले घालूया। तर हे सर्व छोले मी यामध्ये घालते आणि ही भाजी आपण चमच्याने चांगली परतून घेऊया आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। तर मी मीठ घालते आणि तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्ही घाला, नाहीतर तुम्ही ही भाजी घट्ट ठेवलात तरीही चालेल। तर इथे हे बघा किती छान अशी भाजी झाली आहे आणि मी यावरती आता कोथिंबीर घालते। परत मी चमच्याने मिक्स करून घेते ही भाजी। आता परत ही भाजी आपण कमी गॅसवरती ही भाजी चांगली वाफून घेणार आहोत। ही भाजीचा मसाला आहे हा चांगला शिजलेला आहे, त्यामुळे ही भाजी कोथिंबीर घातल्यानंतर एक वाफ देऊन घ्यायची आहे। तर इथे आता ही भाजी तयार झाली आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी झाली आहे। तर ही भाजी तुम्ही पुरी, चपाती, भटुरे याबरोबर खाऊ शकता, खूप चविष्ट अशी लागते। आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत नमस्कार।